तुमच्याकडे 10 रुपये माझं बाळ उपाशी तुम्ही काय मध्ये माझ्या बाळाला 10 रुपये द्या तू आणि ते भीक मागता ना काय करू माझ्या बाळाची आर्थिक इंकाडी मला नाही ऐकवली आणि म्हणून मी भीक मागायला मजबूर झाले. नाही साधा नाही. हे बघ साधा अगा परमेश्वर जरी किती निष्ठू झाला ना पण तुझा हा समीर मात्र कधी निष्ठ होणार नाही. अगं तू एक आपला स्त्रिया पुन्हा सारा तिचा सण करतायस पण आता पुष्कळ झालंय. यानंतर तीच आपला ती चंडिका बनू शकते झाशीची राणी बनू शकते आणि आता तुला तेच बनायचं. पण ते कसं शक्य आहे? अगं काय शक्य नाही काय शक्य नाही. हे बघ अगं आपल्यावर लागेल कलंक पिटावा तुला न्याय मिळावा म्हणून मी तुला न सांगतो मुंबईला निघून गेले. तसं आहे मी अनाथच ग पण ह्या जगातून तुझे आई बाबा तुला सोडून गेल्यानंतर तुझी माझ्यासारखी अनाथच झालीस ना. मग जसे आपण अनाथ बनून जीवन जगलो तसंच ते आपल्या बाळाला अनाथ बनून जगूशी. मी माझ्या बाळाला अनाथ म्हणून नाही जगू देणार. प्रत्यक्ष तू परमेश्वर जरी आला ना तरी माझ्या बाळाच्या पाठीमागे लागलेलं कुलकर्णी घराण्याचं नाव मी नाही करणार. हे बघ अगं आपण दोघे मुली या बाळाचं लालन पालन करू त्याचं संगोपन करू आपण. नाही सर आपण दोघे मिळून जर का राहिलो तर हा समाज काय म्हणेल आणि माझ्यामुळे माझ्या बाबाच्या इज्जतीला डाग नाही लागू दे. जर समाज 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 अगं या समाजानं आपल्याला काय दिलं चांगलं काय दिलं या समाजानं. एक अनाथ म्हणून ह्या समाजापुढे आम्ही भीक मागितली तर ह्या समाजाला भीक द्यायचं सोडून दे ग. पण लाथांना आपल्याला तेव्हा कुठे गेली होती या समाजाची माणूस की आज त्या समाजाविषयी बोलते. अच्छा म्हणजे इतकं सारं घडून सुद्धा अजूनही तुला त्या कुलकर्णी घराची काळजी म्हणायची तर आहे नाही होती. ज्योती तुम्ही का मला बघून भीती वाटली का तुला? आता बरं झालं ना तुम्हा दोघांना. हे बघ ज्योती अगं आमचं तुला ऐकून तरी काय ऐकायचं बाकी राहिलंय? याच प्रेम देवतेचा पुजारी होतास ना तू. आणि काय ग खूप शाळपणाच्या गोष्टी सांगायचीस मला पण हे कधी सांगितलं नाही की लग्ना अगोदर प्रेम प्रकरण होतं म्हणून. तुमचं कारस्थान आत्ता कळलं मला. बरं झालं लग्नानंतर कळलं असतं की तुमचं अनैतिक संबंध आहे म्हणून. नाहीतर मुळा सगळं जीप खेचून काढे समजलं. शांत होस बिलकुल असं काही बोलू नकोस. शांत हो. बस कर जास्त पुढका आणू नकोस. तोंडावर बोलणं कुणालाही वाईटच वाटतं. हे बघ ह्या क्षणी ते थांबायचंय. आल्या पावली चालतो इथं. राहायला आले नाही मी इथे. जाणारच आहे आणि राहायचं पण नाही. पण घराबाहेर निघल्यानंतर काय स्थिती होते हेच बघायला आले होते. कुठल्या इज्जतीच्या गोष्टी करते तू? त्या कुलकर्णी घराच्या इज्जतीच्या आता तुम्हाला सत्य बाहेर काढावंच लागेल. तेव्हाच बघू इज्जतदार कोणते. ज्यांना तुम्ही चारित्र्य समजून घरच्या बाहेर काढलं ते की तुम्ही. काय सत्य सांगणार? मग कान उभे ठेवणं हे. अगं जिला तुम्ही आय म्हणून मोठ्या आदरानं पूजता ना अगं ती तुमची आयनुस एक विषारी नागिन आहे नागिन. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला डंक मारणारी विषारी नागिन आहे. खबरदार माझ्या आईबद्दल एक शब्दही बोललास का? अरे काय वाईट केलं तुम्ही कुणाचं? या बाळाला सकाळ दूध पाजायची. अगदी बरोबर बोलतो तू अगदी बरोबर. तुझ्या आई त्या बाळाला रोज सकाळ संध्याकाळ दूध जरूर पाजायची पण तेच बाळ सुदृढ आणि सक्षम होऊ नये म्हणून त्या बाळाला रोज तुझ्या दुधातून अफीम पाजायची. हे सगळं खोटं आहे. माझी आई सावत्र असली तरी असं कधीच करू शकत नाही. आणि एवढं ठामपणे कसं काय सांगतोस तू? काय विश्वास ठेवला ग तुम्ही आमच्या? काय विश्वास ठेवला? कारण तुम्ही लोक तर काय आंध्या प्रेमाचे बळी ठरले आहात. अगं ज्या दिवशी तुम्ही साधनाला घराच्या बाहेर काढलात त्या दिवशी साधना आपल्यासोबत दुधाची बॉटल घेऊन आली होती. अगं त्या बिचारला काय माहित काहीच्या प्रेमामागे कसं तरी कुटील प्रेम कुटील कारस्थान आहे म्हणून. अगं इतकंच नाही तर तिनं साधनाच्या जेवणात सुद्धा कशी तिला औषध घातली होती जेणेकरून साधना बेशुद्ध व्हावी आणि त्या तुझ्या आईचा कुटील बेस साध्य व्हावा.
आंधळ्या माणसाचे डोळे देतात ते त्याला एकाकी दिसत नाही. अगं घरातून बाहेर पडल्यावर तर साधना परत रस्त्यात बेशुद्ध पडली. अगं मी तिला सावरलं, दवाखान्यात घेऊन गेलो आणि तिचा डॉक्टरकडनं सारं सत्य उघडकीस झालं. ही बघ डॉक्टरांनी रिपोर्ट, वाची रिपोर्ट, वाच आहे सांग काय होते वाच. का अशी वागली आई? मला माफ कर. नको ते म्हणून मी तुला. मी तुमच्या प्रेमावरती शक केलं. मला माफ कर बाई. सगळी बघ ना, पण मी माझ्याशी बोलत नाहीये रे. काय बोलणार आहे का? काय बोलणार आहे? बघ एवढं भीषण सत्य ऐकल्यानंतर ती तरी बिचारी काय बोलणार आहे? माझं बाळ ठीक आहे ना? त्याला काही होणार नाही. माझं हे बघ साधा का बाळाला काही झालेलं नाही आणि काही होणार पण नाही. अगं मी आहे तुझ्या पाठीशी. तू कसली काळजी करायची नाही. मी सुद्धा आहे ना तुझ्या पाठीशी. तू काळजी करू नको. मी आहे. नाही ज्योतिताई. अगं कुठला गुन्हा केला होता म्हणून आई माझ्याशी अशी वागली. मी या बाळाला जन्म दिला हाच का माझा गुन्हा? पण ज्योतिताई तुम्हाला विनंती करते, केवळ माझ्यामुळे समीरला दूर सारू नका तुम्ही. बहिणी, तुम्हाला ओळखण्यात फार उशीर केलाय. मी हे सगळं सत्य बाबांना सांगेन. आपण सगळे मिळून मिसळून राहू. नाही. आता ही लढाई मी फक्त एकटीच लढणार. नकोय मला धन दौलत पैसा आणतं काही नकोय, पण माझ्या माती लागलेलं कलंक मला पुसून काढायचं. ज्योतीला घेऊन जा, तिच्याशी लग्न कर आणि सुखाने संसार कर. नाही साधा नाही. हे बघ साधा, तुला ह्या अवस्थेत सोडून कुठे जाणार नाही. आणि हो, तुला न्याय मिळून दिल्याशिवाय मी तरी स्वस्त बसणार नाहीये. तू तिथे एक काम कर, तू तुझ्या मार्गाने जा, कारण मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. यू कॅन गो नाउ. मी समीरवर अविश्वास करायला नको होतो. समीर, मी इथून गेल्यानंतर मी कुठे जाते, माझं काय होणार याचा कधी विचार करू नको. पण माझ्या वहिनीच्या पाठीशी येतील. कोणालाच कुठे जायची गरज नाहीये. कुणीही कुठे जाणार नाही. मी जर का ज्योतिताईच्या ठिकाणी राहिले असते तर काय केलं असतंस तू? असं सोडून गेलं असतंस मला तू? खरे प्रेमामध्ये अडचण वाटा येत असतात, पण त्यावर मात करून पुढे जायचं असतं. हे एकीकडे तूच सांगितलंस ना मला. मग आता काय? हे रिपोर्ट यानंतर आम्ही दोघे तुझ्या पाठीशी आहोत. चला निघा. पूर्णपणे बरबाद करून सोडला ते. सांगते काय भांडी आहे म्हणे कासू आण म्हणे, ते म्हणे कारी बिल्लू आण म्हणे. अबे बडेगा, कचरीच्या नावावर मला पूर्णपणे डुबवून टाकला बे. फक्त मला एकदा भेट बे, एकदा भेट. नाही तुझ्या हातले काढून नावच सांगणार नाही बाबूराव. चंद्या नाही बे, बोट बोलायचे मला बे. म्हणजे फक्त एकदा भेटलं ना तर सांगतो मी बाबूला काय वस्तू आहे ती. चंदू आहे का घरी? चंदू बेटा, असे काय बघा, बाई बघितली नाही का? बाई बघितली बघ, तुमच्यासारखी यटम बाबू मस्त दिसत जोरदार. चंदू आहे का घरात? बकवास बंद करो. चंदू कोण? माझा मुलगा आहे.
ऍक्च्युली माझा मुलगा म्हणजे मी त्याची मावशी आहे. मावशी आहे का? पण याच्या आधी तुम्हाला कधी पाहिलं नाही मी. आय हॅव अमेरिका रिटर्न. यू नो आय नो समथिंग दॅट नो सुपर दॅन ॲज सून ॲज टू बी आर नॉट टू दॅट कल्चर अंडरस्टँड. बरोबर आहे. पेडगावचं बस स्टँड. बरोबर आहे. नॉट ओनली बट ऑल्सो दिस पर्यंत आय एम इटिंग इंग्लिश, बोलिंग इंग्लिश, टॉकिंग इंग्लिश, इंग्लिश इंग्लिश इंग्लिश. आय एम बाई नाही बॉलिंग ठीक आहे. टाकिंग म्हणजे काय? म्हणजे बोलिंग. टाकिंग म्हणजे बॉलिंग. चंदू आहे का? नाही बाई चंदू आहे. चंदू आहे. वा बे चंद्या मला डुबवला नाही का भाडूया. कधली का हो, कासू का हो, काळी बिल्ली का हो, तुझी मावशी मस्त जोर आहे. तुझ्या मावशी पण पैसे होती पण चंद्याचं नाव सांगा बाबूराव म्हणून मी नाही मी काय ना म्हटलं चंदू आहे ना चंदू. Yes. चंदू कने बाहेर गेला आहे. हा तो आला की मग तुम्ही एक काम करा. तुम्ही आता कुठून अमेरिकेतून आलात का? येस. मस्त दिसता बाई तुम्ही मस्त. बरं बाई मला सांगा तुम्ही अमेरिकेमध्ये आतापर्यंत म्हणजे काय करत होता बाई? धंदा करते मी. बाई तुम्ही धंदा करता? ऍक्च्युली धंदा म्हणजे ओ धंदा नाही. आय एम रॅप करिंग. रॅप म्युझिकल रॅप. बाई तर रेप करतो नाही माझ्या बा. रॅप रॅप. बाई तुम्ही रेप करता ना. मला सांगा बाई तुम्ही आजपर्यंत किती वेळा रेप केला? रोज करतो मी. धंदा आहे माझा. हे तर रोजच करतो म्हणते. अरे माझे बा पैसे वसूल होते आपले. बरं बाई असे करता का? बोला. मला इकडे रेप करून दाखवता का? इथं हो बाई म्युझिक म्युझिक मुझे बाई रेप करायला कशाला मुझे माझी बाई? ऐसा है वो संगीत वाले आमने सामने बैठने को होना. अच्छा अच्छा समजला बाई समजला. म्हणजे बाई तुम्ही करा बाई गाणं लावून रेप करता. डान्सिंग रेप. असं आहे का? मी भरता ते रेप समजलं. नो 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 रेप नाही. रॅप रॅप रॅप. हो ते रॅप 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 रॅप. करून दाखव का रॅप कसं? बाई करून दाखवा ना मला बरं वाटेल. बाई कसं कसं करते रेप रॅप बाजूला हो का? याला रॅप म्हणतात. थकले मी बाबा. पाणी घेता का? बाई तू किती वेळा फिरला बाई कुठे परत जमून गेलं. आय वॉन्ट हा तर कोणतं वाटर म्हणले? म्हणजे तुम्ही काय वटाने कुठे खाता का? वाटर वाटर पाणी तर तेच वटर खाता का म्हणलो? पाणी पाणी थंड पाणी. पाणी म्हणा ना तुम्ही. Yes. चिड म्हणता म्हणून मी म्हणलं वटर खाता का म्हणून. You are going to अंदर पाणी घेऊन येईन लवकर. I am not लागेल. बाई तुम्ही एक काम करा. हे बसा आरामशीर बसा. मी आतमध्ये जातो पाणी घेऊन येतो. थंड थंड पाणी आणतो. आता येतो आता येतो बाई. बाई रेप नको करू. बाई पाणी घे पाणी. तुम्ही असे उभे का बसा. तुमच्याकडे एकच चेअर आहे का? नाही बाई चेअर भरपूर आहे बाई. पण बाई ते अटारावर आहे. अटारा म्हणजे थापा थापा. लिपी. अटारा म्हणजे कसं काळाकडा लावी माती घेऊन आली त्याला लिपी लिपी. त्याला म्हणतो काय अटारा. थाबा थाबा म्हणते अटारा. व्हेरी गुड धाबा. मी खूप दमले. थोडा मला आराम करायचा आहे. जमलाय का बाई? मला दाखवा ना. दाखवणं म्हणते डायरेक्टच. चंदूची रूम म्हटलं. अच्छा रूम का मी कधी बाई भरतो. एक काम करा बाई. ही रूम माझी आहे बाई. ही रूम माझी आहे. बाबूराव चाळवा. आणि ही चंदूची रूम आहे बाई. चंदू शेटमार बाय. भाई म्हणले आता बाय बाय माझा मुलगा माझा मुलगा. मुलगा मुलगा. हा तर मी का म्हणतो एक काम करा बाई हात लावू का?
नाही हात न धावत. मी काय म्हणतो भाई, एक काम करा, आतमध्ये जा, मस्तपैकी रूम आहे, मस्त आराम करा. थँक्यू. हा आराम करा, उताने उभले झोपा, काय म्हणणार. चंदू आला तुझ्या सांगे वाट उभा उतार उभा. आमच्याकडे पण उताने उभला झोपतात, कडक फेरी करून झोपतात. हा त्याला उताने उभला म्हणतात. थँक्यू. झोपा, आराम करा. पाहिजे आमच्याकडे पंखा आहे, पंखा लावा. जा तुम्ही आराम करा. जा जा जा. चंद्या कमावशी आहे तुझी. बढिया बढिया, तू म्हणजे 50,000 रुपये टुकला नाही का चंद्या. अबे हे 50,000 रुपये तुझ्या मावशीकडून कसे वसूल करतो तू पाहत राह. आता एक काम करतो, याची मावशी झोपते या खोलीत, माझी खोली ही आहे. आता मधामध्ये दिवा आला, त्या दिवाळी एवढा भोग पडतो, त्यात तू शिरतो. तुझ्या मावशीच्या पण साला एवढा करायसाठी डेअरिंग पाहिजे. डेअरिंग करायचा म्हणजे डेअरिंग करायचा म्हणजे काहीतरी पॉवर पाहिजे. आता पॉवर घेऊन येतो. आता पाहिजे पॉवर. पॉवर मारायची. थोडी थोडी घेतो म्हणजे आज त्याची चढल. आज ते तुझी गमत मावशी. हा पाहिला आला तो कबूतरी भरते वेळेस येऊन टपकला. राम राम म्हणलो. हा चंद्र बेटा घरच्या बाहेर गेली. मी काय म्हणतो बाबा, एकटा एकटाच माझा विचार कर का. साध्या खिशामध्ये माझ्या 10 रुपये नाहीये. 10 रुपयाची दारू प्यायची औकात नाही राहिली माझी. अबे तर मी का करू. मी दोस्त नव्हे का, मग दोस्ताचा विचार नाही करशील. हा साला चंद्या 2 महिन्याच्या पहिले माझे 100 रुपये घेऊन गेला. आता परत कोण देईल. 1 रुपये फेकून नाही मारत साल्याला. आत्ताच्या आत्ता वसूल करतो म्हणजे माझाही सबक होईल. अबे तू फक्त 100 रुपये डुबला. अबे तू फक्त 100 रुपये डुबलास, मी तर पुरा 50,000 डुबलो. अबे का म्हणे ते कासू वाढ, काही बिल्लू वाढ सगळे आणलं. 20,000 डुबलो बे. म्हणून म्हणलं टेरिंग आली पाहिजे म्हणून 10 रुपये. हो नाही बरोबर आहे. आता त्या चंद्राला साधं लाच मारून घराच्या बाहेर हाकवतो. हो तसाच करू. हा बिलकुल बरोबर आहे. पण डेअरिंगची दवाई थोडीशी मला भेटली तर बरा होईल. पाहिजे का. हो मला पाहिजे. काम करू. एक काम कर, इकडे ये. माहित आहे का, आता तुझे किती 100 रुपये गेले. बरोबर. माझे 50,000 रुपये गेले. 50,000. आता पैसे वसूल करे संधी आपल्याला भेटली आहे. कशी का. म्हणू नको मी तुझा आवडत नाही मला. बस ते थोडसे मग लोक सांगत बाय. चंद्याची मावशी आली. कुठे का म्हणून तर म्हणतो तुला. पण तिच्या मावशीचा का करायचा. तू त्यांना भलता बुजवायला दे. पाय चंद्याची मावशी आली आहे. ते मस्त आहे. हा? सन्न गाडी दंड पिकअप आहे. म्हणजे 1 नंबर मला. 1 नंबर माला. अबे पण हे कुठून पैदा झाली. अबे कुठून का, ते अमेरिकेतून आली म्हणते. चंद्याची मावशी हो म्हणते. अमेरिकेतून आली. हो मस्त दिसते बे. मी सांगतो तर का करायचा का ते सांग. म्हणून तुला म्हणतो आता पैसे खंडवायचे आहेत. पुरीचे पुरे खाऊन टाकून तिच्याकडे इज्जत लुटून झालं. इज्जत लुटून पूर्णचे पूर्ण पैसे खरवून टाकून. हो माझे 100 तुझे 50. अबे पण पहिला नंबर माझा राहील. कारण माझे 50,000 तू 100 रुपये. ठीक आहे. अबे पण डेअरिंगची दवाई दवाई देतो. अबे आपण दोघं तो असतो. हो हो का नाही. मग
मग मला काउंट कमी अबे काऊन कमी तर टाक पाणी एवढ्यातच भागव. उपाशाली मोह गोड. ते एक काम कर. बोला सांगितलं. बाहेर बोला. अबे तू करणार म्हणून गेलंच नाही बरोबर गेलाच का बनव सांगितले मी आवाज मारतो तू चुपचाप राह. म्हणे ना पोटात पडेल धुवून घड बरोबर आहे अरे आता एकदम कारल्या पुण्यामध्ये करते हे चंद्रचे मासे हे चंद्रचे मासे ते झोपली असं आराम मी आवाज मारतो ती येते बाहेर ती आली का मग पाय मस्त आली पाहिजे. हे चंद्रचे मासे हे चंद्रचे मासे छान झोपली होती मी आणि हे कोण आहे मी सुदाम शेठ. मग अशी बारीक का नाही नाही बाई आता कसं असं त्या कोरोना सुरू आहे का नाही तू वाचला त्या कोरोना दारू आम्ही तर हिरोच पितो पांढरे इकडे आमच्याकडे झालंच ते आम्ही जमला बेवड्या तर मस्त काम जमला जमल का अबे हालते भी है हालते बाबूराव मी इकडे आहे तो सुदाम शेठ मी बाबूराव शेठ चंदू चंदू मी नाही आहे चंदू बाहेर गेला अब आला अबे तर अशीच पाहिजे लावलो दोघाला चुना अबे मी आहे चंदू सबका बंधू अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ. मैं हूँ मैं हूँ मैं हूँ मैं हूँ मैं हूँ चंदू. कशाला आलीस तू इथे न्यायप्रिय आप्पासाहेब कुलकर्णी यांना न्याय मागायला कोणी केला तुझ्यावर अन्याय आप्पासाहेब कुलकर्णी यांनी अगे काय बोलतेस याचं भान आहे का तुला हा आप्पासाहेब कुलकर्णी कुणावर अन्याय करत नाही आणि कुणावर अन्याय होऊ देखील देत नाही अन्याय माझ्यावरती झालेले आहे. या पंचक्रोशीत न्यायप्रिय म्हणून ओळखले जाणाऱ्या आप्पासाहेब कुलकर्णी यांना मला विचारायचंय की चारित्र्यहीनतेची नेमकी व्याख्या काय आहे सांगा. चुकीचा बाप ती चूक करणाऱ्याने ठरवायचं नाही. त्यासाठी गावात पंचायतीकडे क्षुल्लकशा गोष्टीसाठी पंचायतीकडे धावणाऱ्याला मी दुबळा समजते. सांगा आप्पासाहेब कुलकर्णी चारित्र्यहीनतेची नेमकी व्याख्या काय आहे सांगा मला. घरदारासाठी स्वतःला झिजवणं म्हणजे चारित्र्यहीनता. कपाळावरचं कुंकू पुसल्या गेल्यानंतर हे पवित्र राहणं म्हणजे चारित्र्यहीनता. बोला आप्पासाहेब कुलकर्णी
आप्पासाहेब कुलकर्णी तुम्ही गुन्हेगार आहात आणि पहिले गुन्हेगार आहात तुम्ही तुमच्या स्वर्गीय मुलाचे. काय बोलतेस याचं भार आहे का तुला? म्हणजे गुन्हेगार दुसरे गुन्हेगार आहात तुम्ही तुमच्या सुनेचे. जी पवित्र असूनही तिला तिला चारित्रही ठरवून त्या घराच्या बाहेर हाकलून लावलं. आणि तिसरे गुन्हेगार आहात तुम्ही तुमच्या या लक्ष्मीमुखल्या नातवाचे. अगं पण हे तू सगळे इतक्या विश्वासानं कसंही सांगतेस? अगं का चिकल फेक करतेस माझ्या घराच्या अब्रूवर? नाही बाबा. चिकल फेक नाही करत आहे. बघ, अगे हे जे काय बोलतेस ना तू, एखाद्या माणसावर आरोप करताना त्या अगोदर पुरावा असावा लागतो माणसाजवळ. होय बाबा, तेच शस्त्र घेऊन मी इथं आलेली आहे. तुम्ही माझ्या बाळाला वारसा हक्क देणार आणि ते वारसा हक्क चालवण्यासाठी माझा बाळ सक्षम होऊ नये म्हणून सासूबाई दररोज माझ्या बाळाला अफीम पाजत होती. हे सगळं खोट. अरुंधती बा असं वागूच शकत नाही. खोटं बोलणं माझ्याही संस्कारात नाहीये बाबा. आणि एवढंच नाही तर त्या दिवशी माझ्या जेवणामध्ये काहीतरी कुठली तरी औषध घातली आणि माझ्याविषयी षडयंत्र रचल्या गेला. अगं पण हे इतक्या विश्वासाने कसं सांगतेस तू? अगं का चिखलबेक करतेस या घराच्या अब्रूवर? नाही बाबा, घरच्या गोष्टी चावडीवर नेणं इतकी लहान गोष्ट नाहीये. पण बाबा, ही घ्या डॉक्टरांची रिपोर्ट आणि खात्री करून घ्या. या चारित्र्यहीन मी आहे की तुमची पत्नी अरुंधती? मला सांगा बाबा. हो, चारित्र्यहीन मी की तुमची पत्नी अरुंधती? सांगा सांगा. कोणी माफ कर ग मला. अगं मी खरंच गुन्हेगार आहे तुझा. तुम्ही माझ्या पुढे हात जोडावे, मला माफी मागावी म्हणून हे काही केलेलं नाहीये मी. तर हेच तुमचे हात सदैव माझ्या माथ्याशी असावे. बाबा, तुमचा विश्वास कायम असावा एवढंच मागणं आहे माझं तुमच्याकडे. येते बाबा, मी येते. कोणी थांब. कोणी अन्याय सहन केलं रक्तात नाहीये. अगं आजपर्यंत या आप्पासाहेब कुलकर्ण्यानं गावच्या पंचायतीत बसून नाही न्याय निवाडा केला. आज हा न्यायप्रिय आप्पासाहेब कुलकर्णी स्वतःच्या घरात खरा न्याय करेल. थांब पोरी थांब. अरुंधती जरा बाहेर लवकर. तू कशाला आलास इथं तोंड दाखवायला? चालली की तोंड. थांबू दे तिला. अगं कधी कुठला माणूस धोका देईल ना काय सांगता यायचं. अगं एखाद्याच्या खांद्यावर विश्वासानं डोकं ठेव आणि त्यालाच गळा आवडून जीव घ्यावा ना. यापेक्षा दुसरं दुर्दैव कुठलं असेल? नाहीतर काय, आपण किती विश्वास केला होता याच्यावरती, पण हिने तर विश्वासघातच केला. वाटोळं केलं आपल्या अब्रूचं. चल झाली की तू. थांबू दे तिला. माझ्यातला माणूस किती भयानक असतो ना त्याचा प्रत्यंत देणारा दिवस आहे. अगं तुला या घरात या कुलकर्ण्यासोबत संसार करताना तुला काय कमी केलं होतं? अगं धन दौलत मान मराठा इज्जत पैसा आहे का? काय कमी केलं होतं मी? मग तू का वागलीस तू असे? तुम्ही अशी का बोलताय? माझ्या नातवाशी का वागलीस तू असे? अगं एखाद्या जनावराला देखील माणसाच्या जवळ ठेवलं तर ते जनावर देखील माणसात येत. पण तू त्या जनावरापेक्षाही जनावर निघाले. अगं माझ्या त्या कोवळ्या नातवाचं शरीर जाळताना तुला काहीच का वाटलं ना? मी काय वागले अशी? काय वाट? अगं कशाला माझ्या तोंडून पापा वटवून घेते? अगं स्वतःच्या स्वार्थासाठी
स्वार्थी नजर ठेवणारी पापी नजर आहे तुझी. पण हे दुसऱ्याचं दूध नसवायची सवय आहे ना तुला. पण आज आज हा अप्पासाहेब कुलकर्णी तुला शाप देतोय शाप. अगं तुझे दूध नसल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळे ज्याच्यासाठी करतेस तोच एक दिवस तुझ्या अशा अपेक्षांना आग घालेल. हा शब्द आहे तुला तुझ्या जवळ. नाही हिने खोटं सांगितलंय तुम्हाला. अगं ती खोटं बोलते. अगं ती खोटं बोलते की तू खोटं बोलतात. अरे हे जर सगळं खोटं असेल ना तर सांग. तुझ्या तेलाच्या पोराची शपथ घेऊन सांग की हे सगळं खोटं आहे म्हणून. तुम्ही ऐकल्याशिवाय नाही करायचं तुम्हाला. आई आई या शब्दाचा अर्थ तरी कळतो का ग तुला. अगं आई म्हणजे आद ईश्वर. आ म्हणजे आई आणि ती म्हणजे ईश्वर. हे त्या परमेश्वराच्या आधी येते ना तिला म्हणतात आई. अगं तुला चांगली आई तर होता आले नाही पण चांगली पत्नी देखील बनू शकली नाही. म्हणून म्हणून हा अप्पासाहेब कुलकर्णी आज तुला शाप देतो. अगं तू कधी सुखी राहणार नाहीस. कधी सुखी राहणार. पोरी 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 अगं कसं शांत हो पोरी. कसं शांत हो पोरी. तुम्ही त्रास करून घेऊ नका स्वतःला शांत. कसं शांत हो पोरी. अन्याय केलं तुझ्यावर या घरात. ये रे तुझे बाबांच्या पाया पड. खबरदार माझ्या पाया पडलीस तर. आई सून पहिल्यांदा आपल्या घरी आली आहे. अरे अरे या कुलकर्णी घराण्याचं तोंडावरही नाव येऊ देऊ नको. अरे लाज वाटत नाही. अरे ह्या नाश्तारीला घरात सून म्हणून घेऊन आहो. अरे तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाहीस. अरे असं वाटतं तुझ्या वागण्यामुळे एक दिवस मरावं लागेल मला या घरात. कोण तुम्हाला कोणाला नाही. मला हिचा टाका आणि मरा. डॉक्टर नकोय मला नाही वाटत मी जगेल म्हणून. नाही बाबा असं बोलू नका बाबा. पोरी आहे ना. बाबा तुमची गरज आहे बाबा आम्हाला. माझ्या बाळाला तुमची गरज आहे. मला तुमची गरज आहे बाबा. नाही बाबा असं बोलू पोरी नका. माझ्या नातवाला दे माझ्याकडे. पोरी याला शिकवून मोठं करते. याला माझ्या अरुण सारखं बोला. पोरी या घराण्याचं नाव याला सत्यानाश केलं. अगं पोरी मला ते बघ मी जेव्हा म्हणेन ना पोरी मला वचन दे. मी जेव्हा म्हणेन ना पोरी तेव्हा या घरातली फुटकी कवडी देखील यांना देऊ नको. पोरी मी जेव्हा म्हणेन ना माझ्या चितेला धडागणी माझ्या नातवाला घेऊन तू द्यायचा. पोरी मला झालं तुझ्या मनाचं समाधान झालं. आधी आपल्या नवऱ्याला खाल्लं आणि आता माझ्या नवऱ्याला खाल्लं. ठीक आहे घराच्या बाहेर ठीक म्हणते ना तुला. माझ्या घराच्या बाहेर.
माझ्याकडे नाही आहे. जन्मोजन्मीचे नाते क्षणात सारे जीवन सरले क्षणात सारे जीवन सरले सावरताही सावरे यात नाही आवरे सावरताही सावरे यात नाही काही खरं नाही बे. बाईच्या हातचा खा बे अजून म्हणतो ते बाईच्या हाती लाता खाणं नको म्हणून गावामध्ये पोलीस राहावे आपली बाईच्या हाती लाता खाणं नको सांगू गड्या. माझी बहुत इज्जत आहे. अबे अशा अशा ठिकाणी मारलं मी त्या बाई जागा पाहू पाहू मारलं. अबे शिजवून टाकलं मस्त मारलं मस्त. पण बाईनं मारलं म्हणून कोणाला सांगू नको. अबे मी सांगत नाही तुझीच मोठी आदत कोण खराब गावात माझी इज्जत आहे सांगून ठेवतो. तुझी तू गावात आहे. मग कशी कशी नाही या 10 दिवसाच्या पहिले हा दारू पेलो हा नालीमध्ये पडलो. हो गावातले लोक आले हा मस्त बोरिंग वर नेला हा. मस्त पुसपास केला आणि घरी नेऊन दिला. बाई माझी किती इज्जत. नाही का आहे का नाही इज्जत मग तरी तू पिऊन खाऊन लोक सांग लाता खाल्लं म्हणून बाहेर ठेवायचं सांगू नको बिलकुल. हा. तर मी काय म्हणतो आता आपली कंडिशन तर बुक बहुत खराब आहे. पैसा नाही पाणी नाही जागोजागी दुखते दुखते म्हणून काहीतरी पिल्याशिवाय काय खरं नाही. त्याच्याशिवाय काय मारल्याशिवाय दवे पिल्याशिवाय तो काय- बाई पेल्याशिवाय दुकानात जाणार नाही. मी का म्हणतो तुझ्याकडे आहेत 100 रुपये 100 रुपये मी पुरा फकण्या झालो. मी झालो पुरा बंगाल. भले म्हणतेस तू बंगाल मी तर झालो पुरा कंगाल. सत्यानाश झालं आता काहीतरी आयडिया करायला लागते. आहे आहे कोणती आयडिया आहे कोणती पाय एक काम करू आता हा रस्ता आहे रस्ता आहे ना लोक इकडून येतात आणि इकडे जातात इकडून येतात इकडे जातात ठीक आहे आता एक काम करू आपण भीक मागू भीक मागू एवढा भिकारी अबे अब पैसे आहेत का नाही. पिवळं काय भीक मागू भीक मागून ना पैसे जमा करू कसा कसा हा कसा 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 सांगतो पाय आता का नाही तू तू म्हण मला सांगायचं का? मला एक्टिंग कर मी मराठी हा तू म्हण तू मर आणि तू भीक मागशील का मागशील का भीक मला का असा तसा समजून राहिला. अरे पुरी झाडी पट्टी गाजून टाकलो. तू ना कशी कशी रे? मग सिनेस्टार शेखर पटले तुले सांगतो खरं सम्राट नाटकामध्ये आले पण त्या बिल्ला नाटक होता. बापरे अशी मुक्की मारलं 10 दिवस नाटकावर आलेच नाही. बापरे म्हणे काहो कसा खलनाय म्हणे म्हणे शेखर पटले. बापरे मग एवढा मोठा जोरदार कलाकार आहेस तू. जोरदार कलाकार म्हणजे आणि का अजून अजून जगपाव केलं. दुर्योधन दुर्योधनाचा रोल केलो. हा बापरे असा मारलो दुर्योधन गायब. एवढाच नाही त्याला दुर्योधनाचा दुर्योधनच मारला दुर्योधनच गायब झाला. म्हणजे हो समजलं ना तू? हो समजलं हा. समजलं अर्धा खंबा पेलो. मग रामायणची आपली नाटक होती. हा बापरे रावणाचा रोल केलो. तू ना बे रावणाचा रोल केलो. राम पुरा गायब. बापरे आपला बाण घेऊन परतच गेला. अन्न तुले सांगतो पुरा खंबाचा खंबा पेलो. कुंभकर्णाचा रोल माझ्यासारखा कोणीच नाही करत. काऊन तर पुरा खंबा पेलो
का 2 दिवस मी उठतच नाही शिकत नाही करत ना मी नाही करत. बरं समजला म्हणे तू एक काम कर पण मी काय म्हणतो काव्य ते बाई मस्त बाई माझ्या सारख्या वागावर हात टाकलं वा किती मोठी हिंमत होती तिची वाघ हा, हो? मग अबे तू वाघ नव्हे कोल्ह्यावर कोल्हे चांगलं बोल अरे दिसते म्हणून म्हणलो अरे वाघ कोणाला म्हणते दिसते वा चांगला वाघ दिसते वा बे घुबलेल्या वाघ अबे मला सांगते जाऊ दे पण आता सध्या अंक सुजत आहे दुखत आहे त्यासाठी पहिली दारूची व्यवस्था करू हो ते एक काम कर तू मग मी भीक भीक मागतो मग बरोबर मागशील थांब, एक काम कर तुला नाही जमत का एक काम करतो मी मरतो तू माग ठीक आहे हा, ये. हा. तू पाय कोणी आलं बिला का नाही पैसे घेऊन का नाही परकडू नको सांगून ठेवतो तू पहिले झोप अबे नाही तू घेऊन खाऊन का नाही पैसे घेशील परत सांगून ठेवतो. परत अबे विश्वास नाही का माझ्यावर बरं तुझा विश्वास नाही ना नाही नाही नाही, मी मरतो नाही नाही मीच मरतो नाही नाही मी अबे मी मरतो अबे नाही ते अबे तू दुपटाचं काढ द्या मी मरतो तू टाक. अबे पण तो दुपटा धुतला बितलाय का ते अबे 3 महिने झाले वासन मरशील बे त्यासाठी काही होतं करायला झोप अबे दारूसाठी काही करायला लागते ते अबे मेरा बे माझा दोस्त मेरा बे बाईच्या मस्त आता खाऊ खाऊ मेरा बे अबे जातो तुम्ही नको मी बोलू अबे गावामध्ये तुझ्या मला विश्वास नाही अबे. तुला म्हणलो का बाईच्या हातच्या लाता खाल्लं म्हणून मला तेच सांगते बाईच्या हातच्या लाता खाऊ मेला खाऊ पडून मरताच मी आता मीना सोबत मीना सोबत तू झोप मी मागतो ठीक आहे झोप न बेची झोप लंबे पाय कर झोप बे पोट नु घालो तो हात तो घालो करून तर बारकी हाडले का एक चुसा खाल्लं अबे साल्या अन्न नाही चालत अबे भुजल्या मात्र चालत की अवकाच नाही मटण कधी खाल्लं काय अबे 100 करता मी सांगतो लोकांनी खोटे पैसे पाहिजे ना ते काहीतरी करायला लागेल मला तू आता झोप आता उठू नको बे उठा तर जिता मारून टाकू मी कसं अबे थांब अबे हे हल्लो नको अबे कधी कोणतरी थांब कोणतरी येतं थांब असाच राहा माझा दोस्त होता बाबा हातातून बोटऱ्या सुट्टे त्याच्यावर सुटला एकटाच एक दोस्त म्हणे माझे दोस्त गा कोण बे अबे चांगला बोल बे हा कोण आहे हा माझा दोस्तोजी एकच दोस्त होता होता दोस्त काय झालेला काही नाही कोरोना सकत अबे दयाला उचल आणि घरी घेऊन जा माझी मेलो पैसे नाही पैसे नाही पैसे नाही आहेत. नाही बघा.
अरे बघ पैसे घ्या आम्ही गेला घेऊन अरे तू 10 रुपये मागितले मला 500 दिले चल चल वापस बोलला की हा गेला बोलला ना आवाज कुठून आला आत्मा आहे का एक मिनिट आत्मा बोलली का पक्का ठीक आहे काय सोंग करताय हा अरे 10-20 रुपया करताय सोंग काय करता तुम्ही देवासाठी पैसे पागल झालास का तू हा हे बघ हे सगळे लफडे सोड तुला माहितीये का तुझी भाषी भाषी श्रीमंत झाली आहे माई भाषी श्रीमंत झाली अरे मग काय तुझ्या घरी जा मस्त पैकी 8-10 दिवस थांब मस्त जेव मस्त पी काय पण आता अशी भीक नाही मागायची नाही ठीक आहे भाषी श्रीमंत झाली हम्म बापरे पुरा खंबाचा खंबा डटावतो काय काय ग कुठे निघालीस? तुला सांगणं गरजेचं नाही वाटत मला. तू या घराण्याची सून आहे म्हणून तुला विचारते तेवढा तेवढा अधिकार आहे तेवढा अधिकार ना आपल्या मुलावर गाजवायचं, माझ्यावर नाही. आणि हो साफ करून झाले असतील ना तर जा स्वयंपाकाचं बघा. मला या घरातील मुलगरी समजते का? तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे सगळं काय घडते. हे बघ तू शहाणपणा सांगू नकोस. हं? घरातलं काम आवरा आणि स्वयंपाक करा, मी बाहेर जाऊन येते. ऐकायला आलाय का? तुला सांगितलं ना या घराच्या बाहेर तुला जाता येणार नाही म्हणून. किती चबर 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 करते. गेली एक दिवशी कटकट. ते सगळं जाऊ दे. पण जे मनात योजलं होतं ना ते शेवटी तसंच घडलं. आज माझ्या पायात ना सुख वैभव लोटांगण घेते. हवा तेवढा पैसा उधळवते, मी मौज करते आणि मोकळी आहे आज मी. काय हो परमिशन घ्यावं लागतं काय? काय नाही बा आता तो एवढ्या मोठ्या वाड्याची मालकी आहे. त्यामुळे परमिशन तर घ्यावीच लागते. खूप मोठा बाय आहे तुमचा. हो धक्का बसला. मामा तुमच्या ह्या डोळ्यात ना डोळ्यांना कैद करून ठेवा. म्हणजे काय मामा ओळखला नाहीस का तुला? अरे तुझी भाची आहे रंजना. बाप्पा 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 माझी भाषीच तो हो. पहिले होती कशी आता झाली कशी ओळखलोच नाही. आबा भाषी नाही बरोबर आहे माझी भाषी जो माझ्या भाषीचा वाळा. बापरे. त्यासाठी भाग्य लागतील माझ्या. बरोबर अगदी खरं बोललास मामा. काय ना यासाठी भाग्य लागते है की रे?
पुरी तुझ्या कपाळी कुंकू बघितलं आणि मी धन्य झालो. मी काढतो रंजना. तुझ्या मामाला भूक लागली त्याला काही भूक जेवायला लागली? हं, पण जेवायला. जेवणाच्या आधी चहा नाश्ता घ्यायचो ना हा? चहा घेऊ मग. हो, हा, ठीक हो, आहे. हो, चालेल. अगं ऐकलीस का पाहुणे आला का आपल्या घरी चहा नाश्ता घेऊन ये. हो तुझ्या बापाची नोकर आहे की नाही? दोन जास्त चिव 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 करते थांब राहुलला येऊ दे. अगं घेऊन ये. बापा भासी हा. तुझ्या घरी नोकरी आहे. अरे बाबा काय बोलतेस तू? अरे हे मालकी नाही या घरची. मालकी मग माझी बहीण लागली. ए उगीच माझ्याशी नाते जोडू नको तू. अरे बरोबर आहे ना. आता हिचा मामा म्हणजे तुमचा भाऊ नाही का? हे असं कोणी वागतंय का चहा द्यायचा ना त्यांना हातात. ठेवला आहे तिथे मी काही मोल करीन नाही हातात चहा द्यायला. म्हणजे माझ्या भाषेचा एकदम अपमान. मामासमोर भाषेचा अपमान. त्या माणसाला मान असो त्याचा अपमान केला जाते. अपमानित माणसाचं काय राहिलंय मान? हेच तुझ्या घरचं सद्वर्तन आहे हा? ए खबरदार माझ्या घरातील वर्तनाबद्दल बोललीस तर. काय करशील तुला? ए, चहा ठेव इथं. चहा ठेव इथं. काय बोलली तू मला? तू माझ्या घरातील वर्तनाबद्दल बोलतेस ना म्हणून मला बोलावं लागलंय. बोलेन मी. काय बोलणार तू? काय बोलायचं बाकी ठेवलायस? जे बोलायचे ते बोलणार कळलं ना. आणि हे बघ मी ना माझ्या नवऱ्याची लाडकी आहे. माझ्या नवऱ्याला मी जे म्हणेन ना तो करणार. मी तुला या घरातून काढायला लावलं ना. काय म्हणालीस तू? काय म्हणालीस? काय चालवस तू? काय चालवस? आणि तू माझ्या बायकोवर हात उचलतेस? होय तुझ्या बायकोची लायकीच ती आहे. अहो बघा ना आपल्यासमोर मला अपमान करते. मी म्हटलं की चहा बनवते तर म्हटलं तुला चहा करता येईल प्यायचं नाही नाचणारी नाही तू असं बोलले मला. नाही, तुझं हे वागणं मला अजिबात समजत नाही. कशाला हे असले चाळे करतेस तू? मी हा? मी चाळे करते. मग कोण करत? काय बोलतोस याचं भान आहे तुला? स्वतःच्या आईबद्दल काय बोलतोस तू? अरे धिंगाणा मी नाही तर ही तुझी बायको घालते आहे. आई हे काय ऐकतोय मी? आणि काय माझी बायको धिंगाणा करते? अगं माझा पूर्ण विश्वास आहे माझी बायको असले चाळे करू शकत नाही. हो तुझा तुझ्या बायकोवरती विश्वास आहे पण या आईवरती विश्वास नाही. हे बघ आता तुला जर या घरात राहायचं असेल तर मग तुला माझी बायको सांगेल तेवढे काम करावे लागतील. हो तू मला काम करायला सांगतोय हो स्वतःच्या आईला? स्वतःच्या आईला मग तुला काम कोण द्यायला आता? बघ, तू टेन्शन नाही घेत हा. शांत शांत व्हायचं. हे बघ आई आणि आजपासून तू जर ऐकत नसशील तर आताच्या आता इथून निघायचं. बिलकुल. आणि यानंतर माझ्या पत्नीला घालून पालून बोलायचं नाही आणि माझी बायको जे सांगेल ते तुला इथं करावं लागेल. समजलं? नाही माझा जीव गेला तरी चालेल पण मीने सांगितलेली कामे करणार नाही. हे घर माझ्या नवऱ्याचं आहे तुझ्या बायकोचं नाही. मग तू आता असे ऐकणार नाहीस नाही का? निघेतून निघेतून नाही जाणार मी. काय झालं तू? नाही जाणार. इथून निघ! बाहेर इथं
इथं आता एक क्षण सुद्धा थांबायचं नाही. अगं आज हा प्रसाद कुलकर्णी तुला शाप देतोस. अगं तुझे हे सगळे त्याच्यासाठी करतेस ना. तोच तुझ्या एक दिवस अशा अपेक्षांना आग लावेल. हा शब्द आहे तुला तुझ्या नवऱ्याचा. चला, आता निघायचं इथून. आउट. गेट आउट. मला असं करायचं नव्हतं. जी आई अशी वागते ना, मी काय करू? जन्म तुला दिला उदरातून, जन्म तुला दिला उदरातून, विसरू नको उपकार आधार मी जरा वर आराम करतो. आता पाहुण्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था येतो. शेवटी काढलंच ना तिला. हे रे, तू एक काम कर, हा, बोला ना. मामाला जेवायला आतमध्ये घेऊन जा. हो. जेवणार नाही मी, का? का मामा, माझा याच जमणार नाही का आता? बिलकुल जेवणार नाही. का बरं? मुलगी, तू आपल्या संसाराची होडी करते आहेस, लक्षात ठेव. एवढा चांगला संसार, पण ह्या अशा माणसाच्या नादी लागून तू आपला संसार बुडवत आहेस. बस. अरे काय बोलतोय तू हा? अरे दारूच्या आहारी जाऊन मी कसा कसा वागलो हे मला माहित आहे. डोळे उघडले त्याच्यामुळे पुरी आता आपल्या कुंभाला जग आणि अशा नालायक माणसाच्या नादी लागू नकोस. येतोय मी. अरे त्याला दारू चढली आहे ना, दारू चढली आहे त्याला. मी काय म्हणतो, हे बघ, आता तू एक काम कर, आतमध्ये चाबी घेतलीस ना, बॅग हातात घ्यायची, पूर्ण तिजोरी खाली करायची. तिजोरी खाली झाली की मी 2 प्लेनच्या तिकीट आणल्या. मग आपण दोघे काय नक्कीच. चल चल.
हे माझ्या पोरीचं सासर घर आहे. हे माझ्या पोरीचं सासर घर आहे, हे लक्षात ठेव. ती बॅग दे माझ्याकडे. ती बॅग दे माझ्याकडे. काय दिली तर काय करशील तू? हा काय करशील? ती बॅग दे. पोरी, मी माझं पूर्ण कर्तव्य पार पाडलं. अशा नराधमाच्या नादी लागून तू आपलं आयुष्य बर्बाद करत होतीस. पण मी या संकटातून तुला वाचवलं पोरी. अगं एवढं मोठं ऐश्वर्य तुझ्या पायी लोटांगण घालत आहे आणि या ईश्वराचे आभार मान. आज तू या कुलकर्णी घराण्याची मोठी सून आहेस. हे तुझं भाग्य आहे आणि हे भाग्य सांभाळ. मामा 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 खरंच चुकले मी. मला क्षमा करा मामा. पण मामा मामा तुम्ही खून केलात ना. पोरी तू माझी काळजी करू नकोस. मी जेलमध्ये आनंदाने जाईल. पण मी आज माझे सगळे कर्तव्य पार पाडले. मी स्वतःला धन्य समजतो. पोरी तू एक काम कर. त्या राहुलच्या हातून काही कमी जास्त होणार पोरी, त्याला सांभाळ. हो मामा. परमेश्वरा एकदाच मदत दे रे मला. आता नाही बघत माझ्या बाळाची हाल. परमेश्वरा माझ्या बाळाकडे पाहून तरी तुला दया यायला पाहिजे होती रे. माझ्या बाळाला मला खूप मोठं बनवायचं आहे, शिकवायचं आहे, खूप मोठा माणूस बनवायचंय. पण कितीदा माझ्या शरीरातील रक्त विकून मी माझ्या बाळाचा उपचार करते. परमेश्वरा मला काहीही झालं ना तरी चालेल. काही झालं तरी चालेल. पण या माझ्या चिमुकल्या बाळाला काहीही होऊ देऊ नकोस रे. परमेश्वरा तुझ्याकडे फक्त एवढंच मागणं आहे की माझ्या बाळाला काहीही होऊ देऊ नकोस. पण माझ्या बाळाला पंख तर दिलेस, पण या आकाशात उंच भरारी घेणे इतकं बळ दे, शक्ती दे, सामर्थ्य दे. कारण माझ्या पश्चात माझ्या बाळाचं कुणीही आधार नसतं. कुणाला आधार मागायचं मी? ज्याच्याकडे आधार मागावा त्याला सुद्धा हिरावून घेतलंस तू. आणि आता तूच माझा आधार म्हणून मी तुझ्याकडे बघावं, तू सुद्धा पाठ फिरवतो. का परमेश्वरा का? आणि काय एवढा निष्ठुर झालास तू का? माझ्या बाळाला शक्ती दे. तुम्ही बसा ना, तुम्ही थकले असा. मी तुमच्यासाठी प्यायला पाणी घेऊन येते. तुम्ही खात्यावरती बसा रे. सगळी संपली पाहिजे. मला माफ कर.
घ्यायची नसते. चालेल. कसं काय येणं केलं तुम्ही? त्यांना मी मुंबईला पाठवलं. माझ्याजवळ इथं त्यांचं राहणं म्हणजे बाबाच्या इज्जतीला कालबोट लागलं असतं, म्हणून मी स्वतःहून त्यांना मुंबईला पाठवलं. विचारण्याचं धाडस नाही ग, पण विचारते तुला. विचारायला आई, तो तुमचा हक्क अधिकार आहे. तो हक्क तर मी केव्हाचाच गमावून बसले ग. पण तरीही मी तुला विचारते, वडील, मला आधार देशील? आई. मला राहायला जागा देशील? तुम्ही मोठा वाडा, तेवढं मोठं घर सोडून या छोट्याशा पडक्या तुमच्या झोपीत कसं राहणार? खाते भक्ती तुम्हाला हे सगळं. तू ज्या अवस्थेमध्ये ना, त्या अवस्थेमध्ये तुझ्याशी राहायला मी तयार आहे. रडायला काय झालं बेटा तुला? काय नाही. सध्या बाळाला काय झालं का? काय नाही आई, बाळाला बरं नाहीये. थोडं साधना, चल आपण या बाळाला दवाखान्यात घेऊन जाऊया. नाहीये, आता काही उपयोग नाही. माझ्या शरीरातील रक्त विकून मी बाळाचा उपचार केला, पण मी माझ्या बाळाचा उपचार करू शकले नाही. त्या दिवशी दवाखान्यात गेले तर डॉक्टर म्हणाले की आधीचे 50 रुपये द्या, तेव्हाच या दवाखान्यात या. या दवाखान्यात कधी यायचं नाही असं मनावर सांगितलं. काही काळजी करू नको, आपण देऊ त्या डॉक्टरांचे पैसे. चल ती बाळाला दवाखान्यात घेऊन जाऊया. माणुसकी विकलेल्या या जगामध्ये माणुसकी धर्मच राहिला नाही आई. मी स्वतः जाते आणि पैसे घेऊन येते. नको आई. अगं तू काळजी करू नको, मी आता जाते आणि पैसे घेऊन येते. या कार्टाचा इलाज करायसाठी तू पैसे आणायला निघालीस? आणि मला सांग, तिजोरीच्या चाव्या कुठे आहे? तिजोरीच्या चाव्या? हो, मला माहिती नाही. हे बघ, मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की त्या चाव्या तुझ्याकडे आहेत. तेव्हा मला आता तिजोरीच्या चाव्या हव्या. माझ्याकडे नाहीत म्हणून तुला सांगितलं ना. हे बघ आई, मी तुला शांत पद्धतीने मागतोय, तिजोरीच्या चाव्या मला हव्या आहेत. समजा त्या चाव्या माझ्याकडे असल्या तरी पण मी तुला देणार नाही. बघ आई, तू माझा दिमाग गरम करू नको. हे बघ, तिजोरीच्या चाव्या मला दे. नाही म्हणून सांगितलं. नाही देणार, नाही देणार, नाही देणार. तिजोरीच्या चाव्या मला दे. नाही! काय केलं तुम्ही? मला नाही वाटत की मी
माझी आई बनशील ना ग तू. माझ्या कृष्णाची यशोदा होशील ना ग तू. सांग मला. मंदिरा काय बोलतेस तू तुझ्या कारच्या चाई मारणार हो, मी या कार्टीची आई होणार. हाच बनणार आमच्या वार्डाचा बायला. का माहितीये? कारण वारंवार गर्भपात केल्यामुळे मी कधी आई होणार नाही. तुमच्यामुळे राहुल आहे, तुमच्यामुळे. राहुल खरंच आपण चुकलो रे. खरंच चुकलो रे आपण. हे बघ माझ्यासाठी तू एवढं करतो ना. ताईची माफी मागू ना. मागा ना तुम्ही माफी. बहिणी बहिणी खरं चुकलो मी आजपर्यंत कधी मी तुम्हाला प्रेमानं बहिणी म्हणालो नाही पण आता तुम्हाला मी प्रेमानं बहिणी म्हणतो मला मला माफ करा यानंतर असं वागणार नाही माझी मला वचन द्या बेटा. की या माझ्याशी कुठल्या वेळाचे तुम्ही बाबा होतात. हो हो बहिणी त्याला बाबाचं प्रेम देणार म्हणून मला वचन द्या. हो बहिणी माझ्या बाळाला ना तुम्ही खूप शिकवा. खूप मोठा माणूस बनवा. आणि शेवटची इच्छा पूर्ण करा. माझ्या बाळाला शिकवा. घडवा त्याला. हो बहिणी आता तुम्ही काळजी करायचं नाही मी या बाळाला शिकवेन मोठा करेन वडिलांचं प्रेम दे आई मला नाही वाटत की मी आता खेळत जाऊ शकेल म्हणून. काय बोलतोस तू बघ तसं मी. माझ्या बाळाला आई मिळाली. बाबा सुद्धा मिळाले. आता माझी काय गरज आहे? मी जगाच्या पाठीत कुठेही जरी असले ना तरी मरण्यासाठी तुझ्याजवळ मरण्यासाठी मी तुझ्याजवळ नक्की आता काय होतं?